करेक्ट आहे, फरक राहायलाच पाहिजे. मला काय वाटतं माहितीये का मीनल, आयुष्यात सगळं केलं पाहिजे पण कलाकार होऊ नये. कारण कसं आहे, कलेत इमोशन देता देताना रिअल लाईफ मध्ये आपण एकदम ड्राय होऊन जातो. नेम चुकतोय. मला काय वाटतं आशू, हे असं ना फक्त सिंगर्स बाबतीत होत असावं. हा म्हणजे कसं खूप आर्ततेने गाऊन गाऊन ना त्यांच्यातलं सगळं इमोशन असं गायब होत असेल. बरोबर, मी तेच बोलत होतो. सिंगर, ते गिटार वाजवणारे सिंगर असतात ना फालतू. बस, माझ्या नादी लागू नका, नाही तर मागात पडेल, आत्ताच सांगतोय. आणि या आशूला वाचवायचं असेल ना, तर मला टोमणे मारण्यापेक्षा तुमच्या त्या चिल्लर पार्टीत कोण गाणार आहे याचा जरा विचार करा. आणि आजचा स्वयंपाक काय समुद्राच्या पाण्यात केला होता का? समजतो काय स्वतःला? अख्ख्या जगात काय याला एकट्यालाच गाता येतं का? ठरलं, याला धडा शिकवायचा. चला बसून घ्या. बस झालं का? आता सांग काय करायचंय. स्कॉलर, तू जरा पेशंट ठेवतो का? अरे आशू, स्कॉलर, तुला कळले ना काय ठेवायचे ते, मग ते ठेव. हाँ, तो स्वागत है आप सबका इस जंगी प्रतियोगिता में जिसका नाम है मासघर का आइडॉल. इस प्रतियोगिता में जो जीतेगा उसे मिलेगा मौका गाने का जूनियर जगताप जी के बर्थडे पार्टी पे. आपण सॉन्ग गाणार आहोत. येस, सो एक्साइटिंग. एक मिनिट, काय एक्साइटिंग काय यात? आशू, आपण कसे गाणार आहोत? अरे कसं गाता म्हणजे? तुम्ही नेहमी गाता तसं. स्कॉलर, तुम्ही सगळे चांगले गाता, आता फक्त त्यातलं बेस्ट निवडायचंय. मगच आपल्याला त्या खडूस मुलाच्या नाकावर टिचून पार्टीत गाता येईल ना. हो, तो पण आहे नाही का?